जेव्हा रेल्वे प्रवासाचा विषय येतो तेव्हा आपल्याला हजारो कथा आणि शेकडो चेहरे दिसतात, पण काही घटना त्या डब्यातील प्रत्येकाचे हृदय पिघळवून टाकतात आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे याची आठवण करून देतात. अलीकडेच धावत्या ट्रेनमध्ये अशीच एक थरारक आणि तितकीच भावनिक घटना घडली. धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेला अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. यामुळे काय करावे हे न कळल्यानं त्या डब्यातील प्रत्येक जण घाबरला. त्यावेळी देवदूतासारख्या धावलेल्या रेल्वे गार्डच्या रेखाच्या तत्परतेचं आता देशभरात कौतुक होत आहे. ट्रेन सामान्य गतीने धावत होती आणि सर्व प्रवासी आपापल्या जागेवर बसून गप्पा मारत होते. पण अचानक एका डब्यातून एका महिलेच्या मोठ्यानं किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. त्या गर्भवती महिलेला अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती वेदनेनं तळमळत असताना तिचे कुटुंबीय आणि तिच्या आजूबाजूचे प्रवासी काय करावे हे न कळल्यानं घाबरले. ट्रेन धावत असल्यानं तत्काळ वैद्यकीय मदत मिळवण्याचा कोणताही मार्ग नव्हता. पुढच्या स्टेशनवर पोहोचायला अजून बराच वेळ होता. जसा जसा वेळ जात होता तसं त्या महिलेची प्रकृती अधिकच खालावत गेली. संपूर्ण डब्यात घबराट पसरली. त्याच ट्रेनमध्ये कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलीस दलातील RPF कॉन्स्टेबल रेखा ही गोष्ट कळताच डब्याकडे धावल्या. त्यातील परिस्थिती पाहून त्या जराही मागे हटल्या नाहीत. संकटात सापडलेल्या दुसऱ्या महिलेला मदत करण्याचा तात्काळ निर्णय घेतलेल्या रेखा स्वतः बाळंतपण करण्यासाठी पुढे सरसावल्या. सर्वप्रथम त्यांनी प्रवाशांकडून ब्लँकेट, चादरी आणि साड्या विकत घेऊन त्या महिलेच्या सीटच्या आजूबाजूला लपवून ठेवल्या, जेणेकरून कुणीही पाहू शकणार नाही. गोपनीयता राखण्यासाठी त्यांनी डब्यातील इतर पुरुषांना काही काळ दूर राहण्यास सांगितले. त्यानंतर त्या महिलेला धीर देऊन त्यांनी आपल्या प्रथमोपचाराच्या ज्ञानाचा वापर करून प्रसूतीसाठी मदत केली. कॉन्स्टेबल रेखा यांच्या शौर्यामुळे आणि वेळेवर केलेल्या कृतीमुळे धावत्या ट्रेनमध्ये काही मिनिटातच एका सुंदर मुलीचा जन्म झाला. बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून डब्यातील प्रत्येकानं सुटकेचा निश्वास टाकला. तणावपूर्ण डबा अचानक आनंदाने भरून गेला. रेखाच्या ऐन वेळच्या मदतीमुळे आई आणि बाळ वाचले. कॉन्स्टेबल रेखानं खाकी गणवेश परिधान करताच केवळ कायद्याचं पालन करणेच नव्हे तर लोकांचं प्राण वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे हे सिद्ध करून दाखवलं. घटनेचं ठिकाण आणि संक्षिप्त माहिती. सोशल मीडिया आणि रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या धाडसी घटनेचा तपशील असा: ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या एक प्रमुख एक्सप्रेस ट्रेनच्या जनरल स्लीपर डब्यात घडली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती स्थानकादरम्यान ट्रेन प्रवास करत असताना ही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली. बाळाचा जन्म झाल्यानंतर रेल्वे प्रशासनानं पुढील प्रमुख जंक्शनवर रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक आधीच तयार ठेवले होते. रेल्वे स्टेशनवर पोहोचताच कॉन्स्टेबल रेखा आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी आई आणि बाळाला सुरक्षितपणे स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सांगितले की आई आणि बाळ आता दोघांची प्रकृती चांगली आहे. देशभरातून रेखावर कौतुकाचा वर्षाव होतोय. ही बातमी आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना नेटकरी कॉन्स्टेबल रेखाला उचलून घेत आहेत आणि तिचं अभिनंदन करत आहेत. खाकी गणवेशातही आईचं हृदय असते हे रेखानं सिद्ध केलं, अशा कमेंट्स लोक करत आहेत. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनीही रेखाच्या अपवादात्मक वक्तशीरपणाबद्दल आणि कर्तव्यनिष्ठतेबद्दल तिची प्रशंसा केली आहे आणि तिला योग्य बक्षीस किंवा पुरस्कार देण्याची सूचना केली. बाळाच्या पालकांनी डोळ्यात अश्रू आणून आभार मानले आणि म्हणाले, त्या दिवशी रेखा आमच्यासोबत नसती तर काय झालं असतं हे देवालाच ठाऊक. ती आमच्यासाठीच खरोखर देवासारखी होती.